रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष जने, नव्हे तुझा हा परिवार, नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झने, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झने. असो यथामती यथावकाश आजची ही नैमित्तिक कीर्तन रूपी सेवा, या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्यातील 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा याची आवत जीवाला शरीराचं नश्वरत्व सांगतात आणि अशा या शरीराची अभिलाषा धरून तुम्ही आम्ही सर्व कार्य करत आहोत, जगत आहोत. हे शरीर जाणार आहे आणि त्यासाठी याची आवत मनुष्य जीवानं त्या भगवंताला स्वैराग करून घ्यावा, असा हा जगद्गुरु तुकोबरा यांच्या गात्यातील 4 चरणाचा अभंग आहे. थोडक्यात सुरुवातीला भावार्थ पाहूया. महाराज सांगतात, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. पतंग जसा दिव्याला भुलतो आणि त्याच्यावर झडप घालतो, तसं तुम्ही आम्ही सर्व याची आवत मनुष्य जीव विषयांच्या नादी लागून स्वतःची हानी करून घेत आहोत. ज्या शरीराच्या तादात्म्यानं हे सगळे विषय तुम्ही आम्ही भोगतो, ते शरीर महाराज म्हणतात जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झने. हे जाणारं शरीर आहे, त्या शरीरावर किती प्रेम करायचं, किती त्याची अभिलाषा बाळगायची. पुढे महाराज म्हणतात, नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. ज्या शरीराच्या तादात्म्यानं, शरीराच्या संबंधानं जो काय हा परिवार जोडलाय आपण, ज्या परिवाराचं आपण तादात्म्य धरलंय, तो परिवार आपला कुठपर्यंत आहे? तो परिवार आपला नाहीच. त्या परिवाराच्या संबंधानं, शरीराच्या संबंधानं म्हणा, जे काय द्रव्य दारा असल ते सुद्धा महाराज म्हणतात क्षणभंगूरच आहे. ते सुद्धा टिकणार नाही, जाणार आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून महाराज शेवटी म्हणतात, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा. आपल्या बरोबर जर काय येणार असेल तर ते आपलं कर्मच येणार आहे, यातलं काहीही येणार नाही. आणि म्हणून अंतकाळी आपल्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाम यावं, त्या भगवंताचं स्मरण व्हावं, तरच आपल्याला पुढची गती चांगली प्राप्त होईल. आणि म्हणून महाराज म्हणतात, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा. तो एकच विठोबा, तो एकच परब्रह्म परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये सदैव असावा, त्याचं सदैव ध्यान असावं, सदैव स्मरणात तो असावा. म्हणून महाराज म्हणतात, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा. शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झने. असो थोडक्यात अभंगाचा भावार्थ आपण पाहिला आहे. विस्तृत अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्या परब्रह्म परमात्म्याला आपण नमन करायचा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतासिया, महायोग पीठे तटे भीमरथ्या मुरम पुंडरिकाय दातुनिंद्री, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
मजरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष त्यादुरु विवेकावरी. असो, आजची ही नैमित्तिक कीर्तन सेवा थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्यातीलच एक ज्येष्ठ वारकरी विनेकरी भाविक अंतकरणापासून परब्रह्म परमात्म्याची भक्ती करणारे हरिभक्तपरायण महादूमामा रानमाळे यांचं देहावसन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त ही आजची कीर्तन रूपी सेवा आहे. कीर्तन करण्याचं कारण म्हणजे कारण त्यांनी सदैव आपला देह कीर्तनात झिजवला आहे. कुठेही लांबवर जरी जायचं झालं तरी महादूमाला नुसता दुम जरी लागला तरी महादूमा आधी तासभर येऊन बसायचा. मला चुकवून जातील असं त्याला वाटायचं. म्हणजे एवढी कीर्तनाची गोडी होती, ओढ होती. मंदिरामध्ये तरी सप्ताहामध्ये घरात थांबायचंच नाही. इकडनं तिकडनं आला की मंदिरात दुपारच्या वेळेला जी कोण आता शरदला यासनी माहिती असेल, चहा करून घेऊन येऊ काय, हे करू काय, ते करू काय, जे पडल ते काम करणारा महादूमा होता. दुसऱ्याला जरी एखाद्याला सांगितलं तरी महादूमा पुढं जायचा आपणच. म्हणजे अशी अगदी आवडीनं महादूमांनी परमार्थामध्ये सेवा केलेली आहे, भक्ती केलेली आहे. आणि कालांतरानं शेवटी हे शरीर जाणारच असतंय आणि वृद्धापकाळानं त्यांचं शरीर निघून गेलं, देहावसान झालं. आणि आजच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आहे. ते झालंच. शरीर हे जाणारच आहे. शरीर जाणार म्हणलं की मग तिथं सगळ्यांचं झालं. असो, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. तद्वज्ञानं त्यांचं शरीर पडलं आणि आजच्या 12व्याच्या निमित्तानं उत्तर कार्याच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आहे. जागेचा अभाव, वातावरण पावसाळा आहे आणि यामुळं थोडक्यात आपलं कीर्तन करायचीच इच्छा म्हणून कीर्तन करायचं. आणि मग चोपदार आमचे म्हणले तुम्हीच तासभर कीर्तन करा, 8 वाजेतोवर करा, 8:30 वाजेपर्यंत करा. म्हणजे मर्यादा कीर्तनाची आहे. जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून रंगी रंगी रे श्रीरंगे काय भोललासी पतंगे, महाराजांनी पहिल्या चरणामध्ये पतंगाचा दृष्टांत दिलेला आहे. पतंग जसा त्या दिव्याला भुलून झडप घालतो, तो त्या विषयानं त्या झडपेनं तो झडप घालतो आणि तो गतप्राण होतो, दिवाळी विजवतो आणि आपणही मरतो. म्हणजे त्या विषय आहे, तो पंच विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, 5 विषयामधला हा पतंगाचा दृष्टांत या ठिकाणी आहे. तद्वज्ञानं महाराज म्हणतात पतंगासारखं तुम्ही विषयाच्या नादी लागू नका, विषयाच्या नादानं भुलून जाऊ नका. हे विषय काय नित्य नाहीत. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. म्हणजे ज्या विषयामध्ये आपण रमणार आहोत, रमायला लागलोयच, रमतोयच, त्या विषयातून कुणालाही सुख झालेलं नाही. तुकोबरांचा अभंग आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी जैसा. आग लागलेल्या ठिकाणी जर रॉकेल ओतलं तर आग विझणार नाही, काय होणार, वाढणार. तद्वज्ञानं महाराज म्हणतात हे विषय जर तुम्ही सेवन करायला लागला, विषय जर भोगायला लागला तर हे विषय भोगून आपलं तृप्ती होणार नाही, वाढतच राहणार आहे. तद्वज्ञाने या विषयाच्या नादाला लागू नका. विषयानं कुणाकुणाचा घात झाला आपल्याला हे सगळं ज्ञात आहे. तर आता कुणी तशी म्हणजे ह्याची नाहीत माणसं. शब्दानं हरणीचा घात झाला, स्पर्शानं हत्तीचा घात झाला, रूपानं पतंगाचा घात झाला.
रसानं माशाचा घात झाला आणि गंधानं भुंग्याचा घात झाला. अशा या एका एका विषयानं एका एका जीवाला प्राणाला मुकावं लागलं. आणि तुम्ही आम्ही मनुष्य जीव तरी हे 5ही विषय भोगतो, सेवन करतो. काय आपली अवस्था होईल, काय आपली दशा होईल, आपण कधीच त्याचा विचार केलेला नाही. म्हणून ह्या विषयाच्या नादी न लागता, विषयामध्ये रंगून न जाता, रंगायचं असेल तर त्या विठोबाच्या नामात रंगा, त्या श्रीरंगाच्या नामात रंगा. महाराज म्हणता रंगी रंगी रे श्रीरंगे. रंगायचं असेल तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. आपण कुठल्या कुठल्या रंगात रंगू आता त्याचा काय हे नाही. आता आपण पाहतोय समाजामध्ये जे काय चाललंय ते रंग कसं वेगवेगळं आहेत आणि सरडासारखा आम्ही रंग बदलायला लागलोय. जाईल तिथं आपला रंग आता वेगळा आहे. मग अशा कुठल्याही रंगामध्ये रंगून या मनुष्य शरीराला आलेल्याचं सार्थक होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात रंगायचं तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. रंगायचं तर श्रीरंगच. सतत रंगायचं म्हणजे काय करायचं? ध्यानी जागृती स्वप्नी सुषुप्ती. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग. रंगायचं म्हणजे सतत त्याच्या चिंतनात राहायचं, त्याच्या नामात राहायचं, त्याच्या भक्तीत राहायचं. सतत पाहिजे. दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे सदा नामघोष करू हरिकथा. तेने सदा चित्ता समाधान. सतत 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 आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत असताना मुखानं त्याचं नाम घेत राहायला पाहिजे. सतत त्याचं चिंतनात असायला पाहिजे. त्याच्या चिंतने चिंतने तद्रूपता. सतत जर चिंतन करत राहिलं तर देवची होईन म्हणती ते होती, तरिका चित्ती न धरावा. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐशे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. असं सतत त्याच्या रंगामध्ये रंगायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात रंगी रंगी रे श्रीरंगे. काय भुललासी पतंगे. पतंगासारखं विषयामध्ये भुलून जाता त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगा. महाराज म्हणतात कारण अनंत बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पालटे रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक पुरे पुरे हा संसार. अनंत बुद्धीचे तरंग आहेत. आणि म्हणून या कुठल्याही रंगामध्ये न रंगता रंगी रंगी रे श्रीरंगे, त्या एका परमात्म्याच्याच रंगामध्ये आपल्याला रंगावं लागेल. आणि मग हे जे शरीर दिलेलं आहे ते तेवढ्यासाठीच आहे. कशासाठी शरीर दिलं हे तुम्हा आम्हाला? ज्या शरीरानं तुम्हा आम्हाला त्याच्यापर्यंत पोचता येईल त्यासाठी मनुष्य शरीर आहे. बाकीची बरीचशी शरीर आहेत. शास्त्रानं 83,99,999 जीव योनी सांगितल्या आणि ही एक 84 लाखावी योनी म्हणजे मनुष्य प्राणी आहे. त्यातल्या कुठल्याही जीवाला भगवंताची भक्ती करता येत नाही. कुठलाही जीव पंढरीची वारी करू शकत नाही. भजन पूजन कीर्तन काहीही करू शकत नाही. फक्त मनुष्य जीवच. तेवढ्यासाठीच हे शरीर भगवंतानं दिलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा. दिली इंद्रिय हात पाय कान. तुम्हा आम्हाला ही जी इंद्रिये दिलेली आहेत ती इंद्रिये कशासाठी दिलेली आहेत? नासे जीवपणा भवरोग. एवढ्यासाठी हे तुम्हा आम्हाला शरीर दिलेलं आहे.
या मनुष्य शरीरानच भगवंताची प्राप्ती करता येते. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरापडे. याच शरीरानं ज्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तुम्ही आम्ही अडकलोय, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे सतत चाललेलं आहे आपलं. याच्या अगोदर कितीतरी जन्म आमचे झालेले आहेत. आणि आता या मनुष्य जन्मामध्ये जर आम्ही हा फेरा नाही थांबवला तर परत आणि पुढं कितीतरी जन्म आपल्याला भोगावे लागतील. आणि म्हणून हा एक मनुष्य जन्मच, मनुष्य शरीरच एक एवढ्यासाठी दिलेला आहे, जेणेकरून या मनुष्य शरीरानं जन्म मरणाची एरजार थांबवता येते. आणि ती थांबवण्यासाठीच आपल्याला हा मनुष्य जन्म भगवंतानं दिलेला आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात हे शरीर आहे, हे शरीर सुद्धा जाणार आहे एक दिवस. आणि हे शरीर जाण्या अगोदर त्याला प्राप्त करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून अभंगाच्या ध्रुवपदामध्ये महाराज सांगतात, महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणे. हे शरीर जाणार आहे, मग हे शरीर जाण्या अगोदर त्याला प्राप्त करणं गरजेचं आहे. शरीराला एक काय आपलं म्हणतात ते, हे शरीराला 3 हे आहेत, स्वभावनाश, परतानाश आणि आश्रयनाश. मिळालेलं शरीर एक दिवस जाणारच आहे. आतापर्यंत कुणाचंही राहिलं नाही. येत ओरो नाही आले अवतार म्हणलेला आहे. मग तुमचं आमचं येर ते पामर जीव किती, एक दिवस हे शरीर जाणार आहे. शरीरच काय तुमचं आमचं अजिबात म्हणायचं नाही. तुमचं आमचं सामान्य जनांच्या करता म्हटलंय. काय आता काय पद म्हटलं तुम्ही, येत उरो नाही आले अवतार येर पामर जीव किती. हा, ज्यांनी देवाचं तादात्म्य धरले तो कधीही जाणं शक्य नाही. म्हणून शरीर जाणार, तसं काय नाही. शरीर हे जाणारच आहे, मग ते कुणाचंही असो. शरीर सगळ्यांचं असो. शरीर जायाचे ठेवणे, शरीर हे प्रत्येकाचं जाणारच आहे. मग हे शरीर जाणार आहे हे कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण त्याच्यावर तादात्म्य धरलंय. आपल्याला वाटतंय मी मरणार नाही, सर्वांनाच असं वाटत असतंय. आपण कितीतरी मेल्याली वगैरे अंत्ययात्रेला जातो, सगळ्याला जातो, पण माझ्यावर ही एक दिवस दशा येणार आहे, अवस्था येणार आहे असं कधीही आपल्याला वाटत नाही स्वतःला. आणि ते शरीराचं तादात्म्य जे धरलेलं आहे ते तादात्म्य सोडणं अत्यंत गरजेचं आहे. शरीराचं नाश सांगत असताना स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता नाश सांगितलं. हे जे स्थूल शरीर आहे त्याचा स्वभावता नाश आहे. त्याच्या आत असणारं सूक्ष्म शरीर आहे त्याचा आश्रय नाश आहे. आणि कारण शरीर आहे त्याचा परता नाश आहे. स्थूल शरीर म्हणजे हे पंचप्राण, पंच महाभूत, मन, इंद्रिय वगैरे या सगळ्यांचं हे शरीर आहे स्थूल शरीर. आतलं जे सूक्ष्म शरीर आहे ते पंच मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय असं हे शरीर आहे संघात. आणि कारण शरीर आहे म्हणजे ते अज्ञान आहे. मी स्थूल शरीराचा स्वभावता नाश आहे, सूक्ष्म शरीराचा आश्रय नाश आहे आणि कारण शरीराचा परता नाश आहे. कारण शरीर म्हणजे अज्ञान, त्याचं ज्ञानानं नाश होतो आणि त्याच्यावर अवलंबून असणारं हे सूक्ष्म शरीर आहे. अशा या शरीराचा हा नाश आहे, हे जाणारच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाषे धनी. तुकोबराय सांगतात किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी. प्रत्येक जन्मामध्ये हा काळ आपल्या पाठी लागलेला आहे, तो सोडत नाही आपल्याला, तो वाट बघत बसला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे
अजूनी किती आहे अवकाश. तो सोडणार आहे का? तो वाट बघत बसलाय, किती अजून उरलाय वेळ, किती वेळ उरलाय, किती वेळ उरलाय, असा तो सतत वाट बघत बसतोय. आणि एक दिवस हे काळाचं खाद्य आहे, लक्षात घ्या. घडी घडी काळ वाट पाहत आहे, अजून किती वेळ उरलाय, अजून किती वेळ उरलाय, पण तो नेणारच आहे, लक्षात घ्यायचं. मग हे जर काळाचं खाद्य असेल तर या शरीरानं आपल्याला त्याला प्राप्त करून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने. शरीराचं आपण तादात्म्य जे धरलेलं आहे ते तादात्म्य सोडणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत या शरीराचं आपण तादात्म्य सोडत नाही, शरीर मग तो का सोडत नाही, तर या शरीराचं नश्वरत्वच आपल्याला कळालेलं नाही, आपण कळवून घेतलेलं नाही. हे शरीर जाणार आहे आणि ज्यावेळी आपल्याला कळल की हे जाणार आहे त्यावेळी आपलं त्याचं तादात्म्य सुटल, तोपर्यंत सुटू शकत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने. म्हणजे त्या शरीराबद्दलची जी अभिलाषा धरलेली आहे ती तुम्ही अभिलाषा त्याच्याबद्दल धरू नका, कारण ते एक दिवस जाणारच आहे. किती जरी आपण त्याला जपायचा प्रयत्न केला, थांबवायचा प्रयत्न केला, तर थांबवता येत नाही. त्याची घटका भरली की ते जाणारच आहे. त्यामुळे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात किंवा त्याच्यावर अभिलाषा धरून त्याचं तादात्म्य धरून काही उपयोग नाही, त्याचं तादात्म्य सोडा. म्हणून महाराज म्हणतात, शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने. विठोबा रखुमाई. शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने. 2 चरणाचा थोडक्यात भावार्थ आपण पाहिलाय. पुढं महाराज ज्या शरीराच्या संबंधानं आपण जे तादात्म्य धरलेलं आहे त्या तादात्म्याच्या संबंधानं महाराज सांगतात, नव्हे तुझा हा परिवार द्रव्ये दारा क्षणभंगूर धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. नव्हे तुझा हा परिवार. परिवाराच्या संबंधानं महाराज म्हणतात, जो परिवार तू तुझा म्हणतोस, आपला म्हणतोस, माझा 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 सगळं जे काय म्हणतोस त्यातलं तुझं कोणीही नाही. जे ज्यांच्याबद्दल आपण तादात्म्य धरलेलं आहे ते आपण आता माहिती कोरोनाच्या याच्यामध्ये सगळं बघितलं आहे, कोण आपला आहे आणि कोण परका आहे. ते नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी. आपण कोरोनाच्या काळामध्ये सगळं बघितलेलं आहे. भाऊ भावाजवळ जाईना, आई मुलाजवळ जायला तयार नाही, मुलगा आईजवळ जायला तयार नाही. नुसता संशय आला बाबा कोरोना झालाय म्हणलं की लांब राहिलीत माणसं. म्हणजे जेवढं तादात्म्य आम्ही ज्यांच्यासाठी धरलेलं होतं त्यातलं आपलं कोणीही नाही. म्हणजे कळल कधी? बैसता संतांचे संगती कळो आले कमलापती, आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. जे आपण तादात्म्य धरलेलं आहे परिवाराबद्दल ते आपलं नाही, हे संतांच्या संगतीमध्येच कळलं. संत शास्त्रच हे तुम्हा आम्हाला सांगतील, दुसरं कोणी सांगणार नाही. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. कोण सोडवणार आहे? जी कोण तुम्ही आपली 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 ज्यांना आपण म्हणलेलो आहोत त्यातली कोण कोण आपल्या बरोबर येणार आहेत? कोणीही येणार नाही, लक्षात घ्या. सोडविना बंधू पाटीची बहीण शेजेची कामीन दूर राही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया. ज्यांना आपण आपली म्हणतो ती तुम्हा आम्हाला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवू शकत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, नव्हे तुझा हा परिवार. जो परिवार गोतावळा सगळा जमा केलेला आहे, गोळा केलेला आहे, जोडत 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 गेलेलो आहोत त्यातलं कोणीही आपलं नाही.
मग पुढे महाराज म्हणतात, ज्या देहाच्या संबंधानं, परिवाराच्या संबंधानं जो काय आपण धन वगैरे जमा केलेला आहे, धन दारा पुत्र जन, द्रव्ये दारा क्षणभंगूर, जे काय द्रव्य आहे, दारा म्हणजे पत्नी, ही सगळं क्षणभंगूर आहे, लक्षात घ्यायचं. यातलं आपल्या सोबत काही येऊ शकत नाही. किती जरी आपण मिळवून साठवण्याचा प्रयत्न केला तर बरोबर यातलं काही येणार नाही. काय येतंय? आतापर्यंत कोणी नेलंय का? आतापर्यंत कोणीही नेलेलं नाही आणि नेता येतच नाही, लक्षात घ्यायचं. म्हणून महाराज म्हणतात, द्रव्ये दारा क्षणभंगूर, काही यातलं नाही, लक्षात घ्या. मग या सगळ्यावरचं जे आपण बघतो, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, महाराजांनी कसं वर्णन केलंय बघा. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मूग गळू लागले लाळ आणि शेंबूड, स्वाना परी गती झाली अवघी करती हाडहाड. म्हातारपणी ही अवस्था आहे, ती लक्षात घ्यायची. ऐसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे, तो चिंतून ठेवी चोकडे आत्मज्ञान. ही अवस्था म्हातारपणाची आहे, महाराजांनी वर्णन केली आहे. म्हातारपणी ज्या बायको बरोबर आपण वरातीवर आनंदानं टक लावून एकमेकाकडे बघत असतो, आनंदाच्या उकळ्या फुटत असतात, तीच बायको म्हातारपणी आपल्याला बघायला तयार नसते. बाईल म्हणे खर मरता तरी बर, नाशियले घर थुंकोनिया. बायको म्हणती, म्हातारा गाढव एकदा मेला असता म्हणजे बरं झालं असतं. यानं सगळं घर नासून टाकलंय, थुंकून खोकून घाण केली म्हणते. आता बायका घाण करतोय म्हातारा, एकदा उलातला असता तर बरं झालं असतं, असं सरळ सरळ म्हणतात बायका, लक्षात घ्यायचं. ही अवस्था आम्हाला आता हसू येतंय, पण आमचं कसं होतंय काय, कारण ही पुढची अवस्था येणार आहे, प्रत्येकावर येणार आहे. ज्या बायको बरोबर आपण एवढं केलेलं असतं, ती बायको मरायची वाट बघत असते. शेजारी पाजारी सुद्धा मरणाची वाट बघतात. आम्ही दिवसभर काम करून यायचं आणि म्हातारा रातभर आम्हाला झोपू देत नाही, ख्वा 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 करत बसतोय. ही अवस्था म्हातारपणाची आहे महाराज. आणि म्हणून म्हातारपण फार वाईट आहे. आणि शेवटी मग मरण तरी काय चांगलं आहे का? मरण सुद्धा महाराज चांगलं नाही, लक्षात घ्या. म्हणून महाराजांनी हे वर्णन केलं, जोपर्यंत हे शरीर आपलं चांगलं आहे, जोवरी चळन नाही, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये तवतू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा. मग कुठल्या तरी दिंडीतनं असू दे, आता कुणाच्या तरी दिंडीतनं असू दे, कुणाच्या तरी सोबत असू दे, अमक्याबरोबर जावं असं काय नाही. पण चांगलं शरीर पाय चालत्यात तोपर्यंत आळंदी पंढरपूरची वारी व्हावी, सरवडी ते पंढरपूरची वारी व्हावी. पण हे शरीर चांगलं आहे तोपर्यंत. एकदा ही इंद्रिय गलित गात्र झाली की काही करता येत नाही. त्यावेळी इच्छा असती वारीला जावं वाटतंय, पण शरीर चालत नाही. एकदा शरीर थकलं की काय चालत नाही, आणि हे थकणार आहे, जाणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, जे काय द्रव्य दारा क्षणभंगूर, हे सगळं द्रव्य आहे, दारा आहे, सगळं क्षणभूत आहे, भंगूर आहे. हा परिवार जो आपण आपला आपला म्हणतोय तो सुद्धा आपला कोणीही नाही. आणि हे कळवून घेऊन महाराज अभंगाच्या शेवटी त्या परब्रह्म जगद्गुरु तुकोबराय शेवटी सांगतात, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा. या सगळ्या प्रपंचाचं नश्वरत्व कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत ज्या प्रपंचाचं आपण तादात्म्य धरलंय, ज्या शरीराचं तादात्म्य धरलंय, हे सगळं नश्वर आहे, हे जाणार आहे, हे मिथ्या आहे, हे कळवून घेतल्यानंतरच आहे, लक्षात घ्यायचं. जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही
मिथ्या वस्तू मिथ्या रूपानं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलची जी आसक्ती आहे ती सुटत नाही. लक्षात. म्हणून मिथ्या वस्तू मिथ्या रूपानं कळाय पाहिजे. या संसाराचं जे तादात्म्य आपण धरलंय तो संसार मिथ्या आहे, तो जाणार आहे. ज्ञानोबरायांनी विष रांधलिया रससोय जई जेवणार ते ठाऊक होय तई ताटची सांडूनी जाय जिया परी. या संसाराचं नश्वरत्व सांगत असताना मिथ्यात्व सांगत असताना महाराजांनी दृष्टांत दिलाय. एक 7-8 दिवसाचा भिकारी होता. तो अन्नाच्या शोधात होता. खायला मिळेल म्हणून तो भटकत होता, फिरत होता. इथं मिळेल तिथं मिळेल, पण तो 7-8 दिवस त्याला पोटाला अन्न मिळालेलं नव्हतं. आणि असं फिरत असताना अन्नाच्या शोधात एके ठिकाणी जेवणाच्या पंक्ती वाढल्या जात होत्या. अन्नदान केलं जात होतं. आणि ज्यांची पंगत होती तो ग्रस्त येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्त्यावरून बोलवून आणून जेवायला बसवत होता. आणि नेमका हा ग्रस्त तिथं आला, 7-8 दिवसाचा उपवासी ग्रस्त. तिथं आल्यानंतर यांनी त्याला बोलवलं जेवायला, चला म्हणलेत. मग त्याला आनंद झाला, बरं झालं म्हणलं, मला आता 7-8 दिवस पोटाला काय मिळालेलं नाही, म्हणून त्याला बरं वाटलं, आता आपलं पोटभर जेवायला मिळणार. म्हणून त्याला त्या पंक्तीमध्ये आणून बसवला. सगळे पदार्थ वाढून झालेलं होतं. आता याला घाई लागलेली होती, कारण 7-8 दिवसाचा भुकेला होता. कधी एकदा पोटात 2 घास जात्यात असं त्याला वाटत होतं. मग आता पंगत होती, पाणी सोडल्याशिवाय तरी जेवायला परवानगी नाही. ज्यांचे अन्नदाते होते त्यांनी पंगत सोडली. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे श्लोक म्हणला. सगळ्यांनी जेवायला पाणी सोडलं ताटाभोवती. यानं पाणी वगैरे काय सोडलं नाही. यानं लागली जेवायला चालय. कल काटा ताटामध्ये हात घातला, घास कालवला आणि मुखामध्ये घास घालणार. एवढ्यात शेजारच्या माणसाने त्याचा हात धरला. थांब म्हणलं, तू जेवायचं नाही. आता त्याला काय वाटलं असेल हो, बरं वाटलं असेल काय त्याला, 7-8 दिवसाचा मी भुकेला आहे, अन्न पोटात नाही आणि आता ह्यो मला जीव देत नाही. तो म्हणला, अरे बाबा मला भूक लागली, मी 8 दिवस जेवलेलो नाही, जरा 2 घास खातो. थांब म्हणला, तू खाऊ नको, माझं जरा ऐक. तो म्हणला, तुझं ऐकतो मी, पण जरा 2 घास पोटात गेलं की मग तुझं ऐकत बसतो, मला काय काम नाही. तो म्हणला, अरे बाबा तुझ्या पोटात जर यातला 1 घास गेला तर तू शिल्लकच राहणार नाहीस ऐकायला. मग म्हणला, काय झालं तर तुझ्या ताटामध्ये विष आहे. आता तो जेवला असेल का हो, उपवास होता 7-8 दिवसाचा. ताटची सांडूनी जाय जिया परी. तो 8 दिवसाचा उपवासी ग्रस्त असताना ताटामध्ये अन्नामध्ये विष आहे कळाल्यानंतर ताटावरनं उठून पळत गेला महाराज. ज्ञानोबराय पुढे सांगतात, तैसे संसार या समजता जाणूनी अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. त्या ग्रहस्थ जसा ताट टाकून गेला तसं या संसाराचं अनित्यत्व, संसाराचं मिथ्यात्व ज्यावेळी आपल्याला कळल त्याच वेळी आपल्याला आपला ज्या संसाराचं तादात्म्य धरलंय ते तादात्म्य सुटणार आहे. तोपर्यंत ते तादात्म्य सुटू शकत नाही. आणि मग जोपर्यंत तादात्म्य आपलं सुटत नाही तोपर्यंत आपण किती जरी परमार्थामध्ये रात्रंदिवस जरी टाहो फोडायला लागलो तरी काही उपयोग होणार नाही. लक्षात घ्या. त्यासाठी त्या दृष्टीनं प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. मग जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, या सगळ्याचं तादात्म्य वगैरे सोडा, हे सगळं क्षणभंगूर आहे, हे जाणार आहे. आणि शेवटी आपल्याबरोबर येणार जर काय असेल तर ते परब्रह्म परमात्म्याचं नाम, आपलं कर्मच, आपण जे काय करतोय तेच आपल्याबरोबर येणार आहे. आणि अंतकाळी मुखामध्ये जर आपल्या भगवंताचं नाम आलं तर आपण भगवंत स्वरूपच होणार आहे. लक्षात घ्यायचं. पण अंतकाळी नाम येण्यासाठी तसं आपण मरताना घेतो म्हणलं तर घेता येणार आहे का हो तसं? त्यासाठी आत्तापासूनच सतत मुखामध्ये भगवंताचं नाम स्मरण पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अंतकाळीचा सोयरा तुका मने विठूधरा. अंतकाळी मुखामध्ये भगवंताचं, त्या विठोबाचं नाम नित्य यायला पाहिजे, तरच आपल्याला या जन्ममरणाच्या बंधातून सुटता येईल, अन्यथा सुटता येणार नाही. आणि ते नाव येण्यासाठी आपण अखंडितपणे नाम घेतलं पाहिजे सतत. मगाशी सुद्धा मी बोललेलो की दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. सतत भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये यायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, अंतकाळीचा सोयरा तुका मने विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.